हा जो डोळा आहे आपला मानवी डोळा, त्याची जी ऍडजस्टमेंट आहे किती अंतरावरून व्यवस्थित दिसणार आपल्याला 25 सेंट. अधिक ही जवळ नको आहे, अधिक ही दूर नको आहे. बरोबर त्याचं नाभी अंतर आहे जे बरोबर पाहिजे, याच्यावरून हे कळतं. हे पाठीमागे झाले आपला, त्याच्यावरतीच आधारित प्रश्न होते. आता ह्या सुस्पष्ट दिसणे न दिसणे, बरेचसे जण म्हणतात बघा 2-2 चष्मे वापरतात काही जण. माझा हे वाचण्यासाठी वेगळाच आहे आणि नंतर पुन्हा काय हे पाहण्यासाठी वेगळा चष्मा आहे. अशा पद्धतीचं म्हणजे काय त्यांना दोष असतात. काही जणांना जवळचं दिसत नाही, काही जणांना दूरचं दिसत नाही, आहे का नाही. मग त्याला ज्यांना नुसतं कुठलं दिसतंय, जवळचं दिसतंय, हा ते जवळचेच पाहू शकतात स्पष्टपणे बरं का. बाकीचे दिसतंय पण काय होतंय, थोडस अंधुक अंधुक दिसायला लागतं, थोडस अस्पष्टपणे दिसायला लागतंय. म्हणजे हे कशावरती डिपेंडिंग, इट इज द टोटली डिपेंडिंग अपॉन जो आपला आयरिस होत्या परितारिका, त्याच्या कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्शन वरती अवलंबून आहे. आपण ते कसं ऍडजस्ट करण्यात, कसं अडॅप्टेशन करून घेणार आहेत. अंधुक प्रकाश झाला की ते काय होणार आहेत, मोठे होणार आहेत. प्रकाश प्रसरण पावणार, आणि ज्या वेळेस प्रकाश स्वच्छ आहे, भरपूर सूर्यप्रकाश आहे, त्यावेळेला काय होणार, ते आकुंचन पावणार. पण असे काही व्यक्ती आहेत त्यांच्यामध्ये जो आहे हा जो आपला आयरिस आहे परितारिका आहेत, ते ऍडजस्टमेंट करणं काही वेळा थांबतं किंवा त्याची ती दोष येतो त्याच्यामध्ये. त्यावेळेला मग ज्यांना जवळच दिसतोय अशा दोषला काय म्हणतो आपण, निकट दृष्टीता. दिसणं जवळच दिसतंय, लांबला दिसत नाही. आणि अजून एक दोष आहे दूरदृष्टीता, फक्त लांबला दिसतंय आणि जवळला दिसत नाही. मग त्याचे जे नाभी अंतर आहे, मग त्याच्यामध्ये चष्मे वापरावे लागतात. ज्यांना जे आहे, आता हा दोष आहे लघु दृष्टी, किंवा लघु म्हणजे लहान, जवळ वस्तू जी आहे दिसतंय पण दूरच्या दिसत नाहीत. अशा लोकांना काय झालंय बघा, एक 2 कारण आहेत त्यांची. डोळ्यातील पारपटल व नेत्रभिंग यांची वक्रता वाढल्यामुळे भिंगाची अभिसारी शक्ती, अभिसारण म्हणजे काय, अभिसरण दिलं बघा आपण शब्द, जे एका ठिकाणी सगळे येऊन एकवटतायत, काय प्रकाश किरण, तो पॉइंट होता का नाही, बहिर्वक्र भिंगामध्ये होते. ते काय होणार, शक्ती जी अभिसारण शक्ती जास्त असते त्यांची, म्हणून काय होतं, फक्त कुठलं दिसतंय, जवळच दिसतंय, एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेटेड झालेलं. आणि या पुढचं एक कारण दिलंय, नेत्रगोल लांबट झाल्याने. लांबट म्हणजे जो भिंग आहे आपला डोळ्याच्या आतमधला लांबट होतोय, डोळ्याची भिंग लांबट झाल्यामुळे डोळ्यातील दृष्टीपटल यांच्यामधील अंतर वाढते. जे दृष्टीपटल आहे त्याच्यामधलं अंतर वाढलं की तो जो नेत्रभिंग आहे असा लांबट आकाराचा होतोय, आणि लांबट आकाराचा झाल्यामुळे जे फक्त त्यांना काय दिसतंय, जवळच दिसतंय, लांबला दिसत नाही. म्हणजे नाभी अंतर आहे जे वाढतंय. आणि सुरुवातीच्या पॉइंट मध्ये काय सांगितले, अभिसारी शक्ती जास्त. अभिसारण म्हणजे काय, एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेटेड, एका ठिकाणी एकवटणे. आणि पुढचं जे आहे काय सांगितलं होतं, अभिसरण आणि अजून एक शब्द होता अपसरण. अपसरण म्हणजे काय, अपवर्तन, वरी जातात इकडं तिकडं, पसरतात, विखुरतात. त्याच्या ठिकाणी जे आहे दूरचं दिसायला लागते विखुरल्यामुळं. इथं जे आहे नुसतं एकवटायला लागलेले आहेत, एकाच ठिकाणी दिसतंय जवळच. अशा पद्धतीचे 2 दोष आहेत. मग हे सांगितले, ज्यांना हा दोष आहे त्यांनी योग्य नाभी अंतर असलेलं चष्मा घालून आपण अंतर्गोल भिंगाचा, इथं काय आहे बहिर्गोल भिंगाचं जो आहे काम त्यांच्याकडे चांगल्या पद्धतीचं आहे. हे बघा लक्ष द्या, अजून आलं बघा. आता ज्या वेळेस आपण सांगतोय, म्हणजे ज्यांना जवळचं दिसतंय बहिर्गोल भिंगाची चांगल्या पद्धतीचं काम करायला लागले त्यांचं जे आहे बघा, अशा पद्धतीचं बहिर्गोल भिंग म्हणलं, आपला हा भिंग आहे, आणि हे जे आहेत असं आपण काढलं उघड तात्पुरत्या स्वरूपाचं, हे जे आहेत एका ठिकाणी एका पोलवरती, आता हे सरळच घ्यायला पाहिजे, इथं काय होणार, एक वटणार आहेत, अपसरण शक्ती जास्त आहे त्यांची, म्हणजे इथलं दिसतं जवळ. आणि ज्या वेळेस आपण सांगतोय की हीच आकृती आपण अशी काढली, परत आता इथं खाली काढतो, हा चष्मा जर त्याला वापरायला दिला अंतर्वक्र अंतर्गोल भिंगाचा, तर काय होणार, हे आपला पॉइंट, ज्या वेळेस वस्तू दूर अंतरावरती आहेत, जवळ दिसायला लागले, मग इकडे दूर अंतरावरती, तर त्या वस्तू काय इकडे रिफ्लेक्शन दाखवून या पद्धतीनं, आता इथं एक पॉइंट आहे, इथून जर आले हे काय होतील, इथं जे आहे हे काय होणार आहे, अपसरण घडणार असं वरच्या बाजूला जातील. आणि आपण एक्सटेंडेड रे जर दाखवला तर हे पुन्हा इथे येऊन काय या बाजूला, या नाभी अंतराच्या जवळ इथं कुठंतरी इमेज, छोटी इमेज क्रिएट होणार आहे. म्हणजे त्यांना असा चष्म्याची गरज आहे, लांब जरी वस्तू असली ते जवळ दिसायला पाहिजे त्यांना, कारण काय लांबलं दिसत नाही
म्हणून अशा प्रकारचा चष्मा. आणि ज्यांना लांब दिसायला पाहिजे त्यांना अशा प्रकारचा चष्मा, म्हणजे बहिर्गोल आणि अंतर्गोल एका ठिकाणी. दूरचं दिसतंय, जवळ दिसत नाही. आता इथं जे आहे हा जो चष्मा आपला बहिर्वक्रचा, ते कोणत्या पुढच्या दोषामध्ये वापरणार आहोत आपण. आता इथं काय असेल, ज्यांना काय जवळचं दिसतंय पण दूरचं दिसत नाही त्यांना अंतर्गोल भिंगाचा चष्मा. का बर? दूरचं दिसण्यासाठी जर दूर इमेज असेल तर अंतर्गोल चष्मा काय करणार आहे, अंतर्भिंग काय करणार आहे, ती जी आकृती आहे सवाशीच आहे तशीच उमटवेल, पण कशी, जवळ अंतरावरती. उलटी नाही, सुलटीची इमेज आहे पण तिथं जवळच्या अंतरामध्ये येणार, म्हणून हा चष्मा वापरायचा आहे. आणि ज्यांना ह्याच्या विरुद्ध दोष आहे आपला पुढचा, दूरदृष्टीचा आहे, दूरचं दिसतंय फक्त दूरचं दिसतंय, जवळचं दिसत नाही, मग त्यांना जो आहे आपण बहिर्गोल भिंगाचा चष्मा वापरण्याचा सल्ला देऊ शकता. किंवा असा परीक्षेत प्रश्न विचारा, तुम्ही जर डॉक्टर झाला किंवा तुमच्या घरामध्येच कोणाला तरी निकटदृष्टीचा हा दोष आहे, फक्त जवळच दिसतंय, तर त्यांना कोणत्या भिंगाचा चष्मा वापरण्याचा सल्ला तुम्ही द्याल? असे ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन येतात बघा जास्तीत जास्त. तुम्ही काय कराल आता परीक्षेमध्ये, जशाला तसंच येईल असं काय नाही. तुम्ही काय सुचवाल, काय उपाय सुचवाल? तर कोणत्या भिंगाचा चष्मा, निकटदृष्टीचा जर असेल तर त्याला अंतर्गोल भिंगाचा चष्मा, आणि दूरदृष्टीचा असेल तर त्याला बहिर्गोल भिंगाचा, आहे का नाही. अशा पद्धतीचे चष्मे वापरण्याचा आम्ही सल्ला देणार आहोत. इथं आकृतीमध्ये सुद्धा दाखवलेला बघा, इथल्या तुमच्या पुस्तकामध्ये आकृती आहे. निकट दृष्टी दोष कशा पद्धतीनं दूर करू शकतो आपण, हे बघा. हे बघा, निकट म्हणजे काय, जवळच्या वस्तू स्पष्ट दिसायला लागल्या आता त्याला, फक्त जवळच्या. मग हे जे अंतर आहे बघा, एका ठिकाणी एक वटायला लागलेले आहेत, आणि ज्या वेळेला दूरच्या वस्तू स्पष्ट दिसत नाहीत त्यांना, मग अशा पद्धतीनं अंतर्गोलाचा चष्मा वापरला का त्या वस्तू जवळ इमेज क्रिएट होत आहेत. या पद्धतीने अंतर्भिंग गोलभिंगाचा चष्मा, वस्तू इथं असेल तिकडे रिफ्लेक्शन दाखवल, रिफ्रॅक्शन दाखवल, आणि उलटी प्रतिमा इकडे सवाशीच प्रतिमा पण छोट्या साईज मध्ये तिथं दिसणार आहे, जवळ तिथं नाभी अंतर F1 आणि आपल्या ओ पॉइंटच्या मध्ये कुठंतरी ती इमेज क्रिएट होणार, म्हणजे जवळ त्या भिंगाच्या जवळ होणार. अशा पद्धतीनं निकट दृष्टीचा दोष आहे. आता पुढे दूरदृष्टीचा लिहायच्या मध्ये दोन्ही दोषाची डेफिनेशन. निकट दृष्टीचा म्हणजे काय, असं हेडिंग टाका, दृष्टीदोष. त्याच्यामध्ये एक नंबर लघुदृष्टी किंवा निकट दृष्टी. परीक्षेत कोणतं तरी एक विचारते बघा, लघुदृष्टी. मग लघु म्हणजे काय, लहान, निकट जवळचं दिसायला लागलेलं आहे, नियर साइटनेस, त्यालाच मायोपिया. दृष्टीदोष अशी हेडिंग टाका. मग त्याची जी डेफिनेशन आहे, कशाला म्हणतो आपण, या दोषामध्ये मानवी डोळा जवळपासच्या वस्तू स्पष्ट पाहू शकतो पण दूरच्या वस्तू दिसत नाही, म्हणजे डोळ्याचा दूरबिंदू अनंत अंतरावर नसून तो जवळ असतो. या दोषालाच आपण काय म्हणतो, निकट दृष्टीचा. जो दूरबिंदू अंतर आहे अनंत अंतरावर असलेला दिसू शकते बघा, ती इथं काय दिसत नाही अनंत अंतरावर, सूर्य चंद्र त्यांना. का बरं? त्यांचा दूरबिंदू कमी आहे, जवळच आहे त्यांचा दूरबिंदूचा पॉइंट, कॅपॅसिटी नाही तेवढी त्यांची. अशा पद्धतीने लिहायची आहे. मग त्याची कारण सुद्धा, निकट दृष्टीचा दोषाची दोन संभाव्य, का बरं हा दोष उत्पन्न होतोय, कशामुळं, कशामुळे फॉल्ट झाल्यामुळं, तर हे दोन कारण लिहायचे त्याचे. एक तर पारपटल व नेत्रभिंग यांची वक्रता वाढल्या, वक्र म्हणजे काय, वाकडा होणे, आणि नेत्रगोड लांबट झाल्याने सुद्धा डोळ्याचं भिंग जे आहे अंतर वाढते, नाभी अंतर, आणि ते दूरचं दिसत नाही त्यांना. दोन पॉइंट विचारते. कारणे द्या, निकट दृष्टीचा दोष कोणत्या कारणामुळे येतो, तर ही दोन कारण लिहायची आहे. व्याख्या लिहा म्हणलं हे लिहायचे. ठीक आहे, ठीक आहे. +3चा पॉइंट आहे म्हण, प्लस आलं, प्लस म्हणजे काय, पॉझिटिव्हला इमेज क्रिएट व्हायला लागल्या, आपल्या उजव्या बाजूला इमेज क्रिएट व्हायला लागल्या भिंगाच्या, बहिर्गोल भिंगाचे चष्मे.
हा, रविवारी पेपर आहे बघा सायन्सचा. आता 2 आठवडे झाले की आपला, गेल्या आठवडा सायन्स मॅथचा होता, त्याच्या अगोदर इंग्लिशचा झाला. हा, गावाकडे परीक्षा देऊन जायचं, सकाळी लवकर घेऊया. गावाकडून संध्याकाळी? असं कसं रे? परीक्षा देऊन जावा की सकाळी सकाळी घेऊन टाकूया मोकळं करून. कोण कोण, तुम्ही सगळे जाणार का? नाही, परीक्षा देऊन जाऊ ग. हा, कोण्या दिवशी टाकता कोण्या दिवशी नाही. बर बर, टाकतो. मग शनिवारी जाणार असतो. हा, ज्या दिवशी परीक्षा असेल त्या दिवशी क्लास नाही आपला, रविवारी राहतच नाही आपला क्लास. परीक्षा असेल बघा, तुम्हाला सुद्धा पेपर पाठवतो त्या दिवशी, तुम्ही सोडून व्हॉट्सअप करायचे आहे. हा, राईट केलं. 2 कारण. निकट दृष्टिता दोषाची 2 संभाव्य कारणे पुढील प्रमाणे आहेत. हम्म. हा. हम्म. ऐक, उद्या कोणता वार रे? उद्या 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 परवा संपवते आपला हा चॅप्टर. मग आपण भाग 2 कडे वळूया पुन्हा. भाग 2 चे 2 घेतलो की ते येते कंट्रोल मध्ये, अजून परत त्याचे 7 होते, ह्याचे 7, मग राहते थोडे थोडे. हम्म. लेट करू नका, वेळेवर येण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे ठीक आहे, 8 8 येणार आहेत म्हण चॅप्टर सेमिस्टरला पार्ट. नाही, काही जणांच्या शाळेमध्ये लवकर सिलेबस संपवायचा असेल त्यांना. हम्म. मग 7 झालीत की आपली, आता 7वा संपतो हे. टिल्ल्या, खाली बस. लिहिलं का? झालं का लिहायचं? पाय पाय, टिल्ल्या. लय येडा टिल्ल्या आहे. झाला का तुझा बर्थडे? कवा झाला रे? होय. हा, बर्थडे दिवशी चांगला स्कीम. चला, पेपरचा टायमिंग जो आहे ऑनलाईन साठी, सकाळी 7 ला पाठवूया तिकडं. 7 8 ला पीडीएफ फाईल पाठवतो. ठीक आहे, सुट्ट्याच असतात की सगळ्यांना. चालते. हा, हे झालं. झालं का? कंप्लीट झालं का? लिहा खाल्लं आता. दूरदृष्टीता आणि त्याची 2 कारण. दूरदृष्टीता
हे बघा, दूरदृष्टिता म्हणजे काय? त्याचा जो दूरबिंदू आहे ह्याच्यामध्ये या दोषामध्ये त्याची डेफिनेशन लिहायची. हा, इथपर्यंत डोळ्याचा निकट बिंदू 25 सेंटीमीटरवर न राहता दूर असतो, म्हणजे जवळच दिसत नाही त्यांना, फक्त दूरच दिसते. 25 सेंटीमीटरवर जरी धरलं तरी ते दिसत नाही. आपण सांगतो की एवढ्यावर धरा, सामान्य व्यक्तीला दिसते. पण हा जर दोष आहे त्याच्यामध्ये आढळला तर त्यांना दिसत नाही, दूरचं दिसतंय, जवळचं दिसत नाही. मग हे कारण आहे बघा खाली, डोळ्यातील पारपटल व नेत्रभंगी यांची वक्रता कमी. तिथं काय होत होती? वक्रता वाढत होती, तिथं कमी झालेली. अभिसारी शक्ती सुद्धा वाढत होती, तिकडं इकडं कमी व्हायला लागली. नेत्रगोल तिथं लांबट होत होतं, इथं उभट झाल्यामुळे उभं व्हायला लागलं, असं लंबरूप. दृष्टीपटल यांच्यामध्ये अंतर वाढत होतं, इथं अंतर कमी व्हायला लागलेला. अशा पद्धतीची कारण परस्पर विरोधाभास निकट दृष्टिता आणि दूरदृष्टिता यांच्यामध्ये आहे. लिहा हे दोन कारण. किंवा इकडे देईल निकट दृष्टिता, इकडे देईल दूरदृष्टिता. इकडे त्याची डेफिनेशन लिहायची, ह्याची डेफिनेशन लिहायची, त्याचे कारण, ह्याचे कारण. 3-4 पॉईंट लिहून टाकायचे. जसे मार्कासाठी विचारले किती मार्कासाठी आहे, मग किती लिहिणं अपेक्षित आहे बघा, तुम्ही ठरवायचं ते. 4 मध्ये लिहिणं अपेक्षित आहे, 2-2 मार्कासाठी जर विचारलं तर एका पॉइंटला अर्धा मार्क. दूरदृष्टिता. मग याला कोणता सल्ला द्याल? तिकडे वरी सांगत होतो आपण आंतरगोल भिंगाचा चष्मा वापरा म्हणून. आता इथं जो आहे बहिर्गोल भिंगाचा, तो एक पॉइंट लिहा की. ज्यांना वरी लिहा एक पॉइंट असं करा ह्याच्यामध्ये, ते आपण लिहिलो नाही. निकट दृष्टितामध्ये, निकट दृष्टिता दोष असलेल्या व्यक्तीस, निकट दृष्टिता दोष असलेल्या व्यक्तीस आंतरगोल भिंगाचा चष्मा वापरणे सोयीस्कर असते किंवा वापरावा लागतो. काय? निकट दृष्टीचा दोष असलेल्या व्यक्तीस अंतर्गोल भिंगाचा चष्मा वापरणे सोयीस्कर असते, हे लिहा. आणि ह्याच्यामध्ये शेवटी लिहायचं इथं सुद्धा, दूरदृष्टीचा दोष असलेल्या व्यक्तीस बहिर्गोल भिंगाचा चष्मा वापरणे. इथं बघा बहिर्गोल भिंगात, मग ती इमेज क्रिएट व्हायला लागली आहे निराकरण करण्यासाठी. अलग अलग लक्षामध्ये. बहिर्गोल म्हणलं की भिंग अशी येणार आहेत, आंतरवक्र अशा बाजूने, मधल्या बाजूने कर्व. दोन्ही लक्षात ठेवायचे, अतिशय महत्वाचं आहे. प्लस आणि मायनस मध्ये काय फरक? त्या दिवशी नव्हतेच का कन्व्हेन्शन साइनला, तो म्हणजे काही संकेत होते, चिन्ह संकेत. प्लस म्हणजे आपली प्रिन्सिपल ऍक्सिस होतं का, ते जो मध्य होता ओरिजिन प्रकाश केंद्र, त्या केंद्रबिंदू उजवी बाजू म्हणजे काय असणार आहे? पॉझिटिव्ह असणार आहे, आणि डावी बाजू निगेटिव्ह. तसंच प्रिन्सिपल ऍक्सिसच्या वरली बाजू जी आहे पॉझिटिव्ह होती, खाली बाजू निगेटिव्ह होती. ते दोन्ही भिंगासाठी. ठीक आहे, ते व्हिडिओ बघ आपण ज्या दिवशी ते कन्व्हेन्शन साइन दिले होते, चिन्ह संकेत, भिंगाचे चिन्ह संकेत, तुला लक्षात येईल. जे कंटिन्युअस राहत आहेत, हे समृद्धी आता हे लिहायचे आहे. ते निकट दृष्टिता झाला असेल कंप्लीट. दूरदृष्टिता आणि त्याची 2 कारण, आणि ह्याच्या खाली सुद्धा एक ओळ लिहायची आहे. कोणती? की दूरदृष्टिता दोष ज्या व्यक्तीमध्ये आहे त्या व्यक्तीने कसला चष्मा वापरायचे आहे? बहिर्गोल भिंगाचा चष्मा वापरणे सोयीस्कर ठरते का सोयीची असते.
माईकचं पडलं का? हॅलो हॅलो तरी जात आहे. हे दोन कारण जर झाली असतील, खाली एक ओळ लिहायची आहे, सांगितलंय आपण. दूरदृष्टिता लिहिली का ती ओळ सुद्धा? इथं खाली लिहा स्टार करून. दूरदृष्टिता दोष असलेल्या व्यक्तींनी बहिर्गोल भिंगाचा चष्मा वापरणे सोयीस्कर ठरते किंवा वापरावे. मग इथं दिलंय भिंगा म्हणून काय होणार आहे, बहिर्गोल भिंगामधून जे आहे जवळ प्रतिमा उमटणार एका ठिकाणी त्या काय होणार आहेत, कॉन्सन्ट्रेटेड होणार आहेत. आणि हा आलं का लक्षामध्ये? या पद्धतीने जे आहेत दोन्ही दोष निराकरणासाठी तुम्ही कोणत्या पद्धतीचे चष्मे वापरण्याचे सल्ले देताल, किंवा असा सुद्धा कदाचित प्रश्न येऊ शकतो की दूरदृष्टिता आणि निकटदृष्टिता या दोषाविषयी फरक स्पष्ट करा. डिफरन्स बिटवीन मायोपिया हे जे आहेत लघुदृष्टिता म्हणजेच निकटदृष्टिता. दूरदृष्टितेला दुसरा शब्द जो आहे हायपरमेट्रोपिया. अशा पद्धतीचे दोन्ही शब्द जरी आले, फार साइटनेस अँड जवळच्याला काय म्हणतो आपण, अतिशय जवळ असणे. हा नियर, नियर म्हणजे जवळ, नियर साइटनेस. अशा पद्धतीचे इंग्लिश मध्ये दोन्ही शब्द आहेत. शब्द लक्षात ठेवा, निकट आणि लघु. दूरदृष्टिता दूरदृष्टिता येणार आहे. मग फरक स्पष्ट करा जरी आलं त्याच्या बाबतीमध्ये त्याचे मुद्दे लिहायचे. समोर लक्ष द्या रे बाबांनो. आता पुढे जे आहे अजून एक दोन दोष आहेत बघा, हे आपण लिहिलोयच की. आता वृद्ध दृष्टिता. आता काही लोकांना नावच आहे बघा, 40 लागली, 40 वर्ष झालं की काय होत आहे ऑटोमॅटिकली हे जे आपली आतमध्ये पारपटल आहेत त्यांची जी ऍडजस्टमेंट होण्याची कॅपॅसिटी आहे कमी अधिक प्रमाण होत असते वयोमानानुसार. 60 वर्ष झालं, 80 वर्ष झालं, ऑटोमॅटिकलीच काय दिसण्यासाठी त्रास होतोय, स्पष्ट दिसत नाही. मग त्यावेळेसचा जो दोष यायला लागलाय वयोमानानुसार, त्या दोषाला आपण काय म्हणतो, वृद्ध दृष्टिता. मग ह्या दोषामध्ये वाढत्या वयानुसार डोळ्याची समायोजन शक्ती कमी होते, समायोजन करून घेण्याची. म्हणजे काय, जास्त जरी प्रकाश आला तरी त्रास होतो त्यांना उन्हामध्ये. का बर? त्यांची ऍडजस्टमेंट करण्याची कॅपॅसिटी नॉर्मल व्यक्तीचं किंवा अगोदर वयोवृद्ध होण्याच्या अगोदर हे जे आहेत आपले पारपटल आहेत, परितारिक आहेत, ते काय ऍडजस्टमेंट करून घेतात. जास्त प्रकाश आला की काय होतात, ते आकुंचन पावतात. कमी प्रकाश आला प्रसरण पावतात. हे दोन्ही मध्ये चालूच असणार आहे. पण आपण जसं जसं वय वाढेल त्याच्यामध्ये काय होणार आहे, ही जी समायोजन शक्ती आहे, ऍडजस्टमेंटची पॉवर आहे, ती काय होणार आहे, कमकुवत होणार आहे. आणि आपल्याला मग काय त्या वयानुसार चष्मा लागणच आहे. त्या पद्धतीच्या दोषाला आपण काय म्हणतो, वृद्ध दृष्टिता. मग वयस्कर माणसाचा निकटबिंदू डोळ्यापासून मागे सरकला जातो, त्यामुळे त्यांना चष्म्याशिवाय पर्याय नाही. जवळपासच्या वस्तू सहज व
सुस्पष्टपणे दिसणे कठीण होतं. त्याचा जो निकट बिंदू आहे तो काय पुढे जातो. निकट बिंदू म्हणजे 25 सेंटीमीटर अंतराला काहीच दिसत नाही त्यांना जवळचं. मग वाचता येत नाही वयोमानानुसार. मग त्यांना काय करावं लागतं, लांबलचं दिसतंय. पण त्यांच्यामध्ये जर काय नॉर्मल व्यक्तीमध्ये जर लांबलचं दिसत नसेल मग त्याच्यामध्ये तो दोष आलेला आहे. ते वयानुसार नाही. लांबल दिसायला लागले म्हणजे काय, लांबल दिसत नाही म्हणजे काय, मग त्यांच्यामध्ये कोणता दोष आहे, हा हा निकट दृष्टीचा. जवळचं दिसतंय, लांबल दिसत नाही. दूरदृष्टीचा म्हणजे दूरचं दिसतंय आणि जवळचं दिसत नाही. अशा पद्धतीने ते वयोमानानुसार मग जवळचं दिसत नाही. 25 सेंटीमीटर जे आपला निकट बिंदू आहे तो काय होतो त्यांचा दूर जातोय. मग त्या रेफरन्सवर, त्या धर्तीवर किंवा त्या पॉइंटवर जरी दिसत नाही त्यांना, मग 25 मग जवळ बी दिसत नाही, मग अजून थोडं असं जवळ घ्यावं लागतं. मग त्यांना त्या चष्म्याची गरज असते. मग का त्या व्यक्तीने का आपला अंतर्गोल भिंगाचा चष्मा वापरणे बंधनकारकच आहे. वयोमानानुसार तो दोष येतो आणि तो दोष दूर करण्यासाठी बहिर्गोल भिंग असून दूरदृष्टीचा दोष दूर करता येतो किंवा केला जातो. अशा पद्धतीचा हा. आता सुरुवातीचा काय पडत आपला जो निकट दृष्टीचा आहे तोच दोष यायला लागलाय वृद्ध झाल्यानंतर. मग त्यावेळेस काय सांगतो आपण, आंतरवक्र भिंगाचा चष्मा आहे. आणि ज्यावेळेस आपण पुढचा जो पॉइंट पाहिला दूरदृष्टीसाठी त्याला जो आहे बहिर्वक्र भिंगाचा, मग इथं कोणता दोष आलेला आहे, हा जवळचं दिसणार. म्हणजे मग कोणता चष्मा वापरला त्यानं, बहिर्गोल भिंगाचा चष्मा वापरणं बंद करा. हा दोष आणि आपला पहिला जो आहे काय सांगितलं होतं आपण, नियर साइटनेस निकट दृष्टीचा एकसारखंच आहे. लिहा, डेफिनेशन लिहा आणि कोणता चष्मा वापरणे बंधनकारक. आणि उद्या जे आहे पुढे वस्तूचा आभासी आकार घेऊया आपण. लिहा एवढं लास्ट. जास्त फोन बघितल्यामुळे रेडिएशन डायरेक्ट लॅपटॉप असेल ते जे काही, इथून लिहा वृद्ध दृष्टीतापासून त्याची डेफिनेशन लिहा. वाढत्या वयानुसार डोळ्याची समायोजन शक्ती कमी होते. डोळ्यावरील भिंगाचे स्नायू नाभी अंतर बदलण्याची क्षमता गमावते. म्हणजे जे आपले आयरिस होते ते कमाधिक होणं थांबतंय तिथं. इथपर्यंत दिसणे कठीण होते. त्याला आपण काय म्हणतो, वृद्ध दृष्टीता. हे बघा, इथून हे झाली डेफिनेशन. आणि सल्ला काय द्याल, तर ज्या लोकांना हा दोष आहे, हा दोष भिंग दूर करण्यासाठी आपण काय, बहिर्गोल भिंग डबल कॉन्व्हेक्स लेन्सचा चष्मा ते वापरणे बंधनकारक आहे. माझ्या डोळ्यातून पाणी येतं आणि दुखतात. मग जास्ती वेळ मोबाईलचा वापर करणे असेल, त्याला बरेचसे कारण आहेत. डोकं दुखायला लागते काही जणांचं, ते दृष्टीचा दोष नाही, ते ऑर्गनचा दोष आहे डोळ्यामध्ये. मग आपण व्यवस्थित काय डॉक्टरांचा सल्ला घ्या. परत डोळ्यांची काळजी घ्या. डोकं दुखत असेल तर डोळ्यांची तपासणी करा. डोळा अतिशय नाजूक आहे, डोळे गेले तर अवघड आहे बघा. आपला जो सेन्स ऑर्गन आहे अतिशय महत्वाचा आहे. दुसऱ्या बसवते, दुसऱ्या प्राण्यांची सुद्धा बसवायला लागले बघा. मेंढीचा डोळा, आय प्लांटेशन, पुन्हा पण काही असते सेम. ते काय ह्याच्यासाठी असतात, शोभेसाठी आहे. पुन्हा ते त्या डोळ्यामधून वर्क डन होत नाही. ते वेगवेगळं आहे. कोणतं, मग त्यांचे जे आपण सांगितलं होतं आयरिस, आयरिस प्रदान करते त्यांना. आयरिस मध्ये चेंज आहेत, पुन्हा माणसाची वेगळी आयरिस, त्यांची क्षमता वेगळी आहे, समायोजन शक्ती वेगळी आहे, बॅटची वेगळी आहे. काळविटा काय म्हणतो आपण त्याला, वटवागुळ संध्याकाळी दिसते त्यांना. पण त्यांच्यामध्ये जे आहे, जी समायोजन शक्ती आहे, थांबा रे. हा तसं काय नाही. समोर लक्ष असू द्या.